राजा रघुवंशी, सोनम रघुवंशी 2025च्या मे आणि जून महिन्यात त्या नावांची चर्चा सगळ्या भारतात झाली. 11 मे 2025ला या दोघांचं लग्न झालं. 21 मेला हनीमूनसाठी दोघं मेघालयला गेले. पण काही दिवसांनी या दोघांचा फोन लागत नव्हता, कोणताही कॉन्टॅक्ट होत नव्हता. पोलिसांनी बेपत्ता झालेल्या जोडप्याचा तपास करायला सुरुवात केली आणि त्यांना सापडला राजा रघुवंशीचा मृतदेह. त्याची हत्या झाली होती. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत त्याचा खून करणारी त्याचीच बायको सोनमला ताब्यात घेतलं. सोनम तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी सुपारी देऊन राजा रघुवंशीची हत्या केली होती. सोनमला मीडियाने नाव दिलं हनीमून किलर. पण आपल्या प्रियकरासोबत घरच्यांनी लग्न करू दिलं नाही, म्हणून दुसऱ्या तरुणासोबत लग्न करणं आणि हनीमूनला गेल्यावर ट्रॅप लावून त्याचाच खून करणं हा प्रकार सगळ्या देशाला हादरवणारा होता. या हत्येला वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नसताना आपल्या नवऱ्याची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन मिळालाय. कारण ठरलंय पोलिसांची एक चूक. या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावल्याने ज्या पोलिसांचं कौतुक होत होतं, त्याच पोलिसांची एक चूक सोनमला जामीन मिळवून देणारी ठरली. ज्या कारणामुळे तिला जामीन मिळालाय त्या कारणाला मेघालय पोलिसांनी छोटीशी टायपिंग मिस्टेक म्हणलंय. पण ही छोटी मोठी चूक नसल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे. मेघालय कोर्टात नेमकं काय झालं, पोलिसांनी अशी काय चूक केली ज्यामुळे नवऱ्याच्या हत्येची मास्टरमाइंड असलेल्या सोनमला जामीन मिळाला, आता या केसचं कोर्टात काय होणार जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. बॉयफ्रेंड राज कुशवाह सोबत लग्न न झाल्यानं सोनमने आपला नवरा राजा रघुवंशीला संपवायचा प्लॅन आखला. त्यानुसार सोनमच्या बॉयफ्रेंडने आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी या तिघांना 40,000 राजाच्या खुनाची सुपारी दिली. 23 तारखेला चेरापुंजी जवळच्या होमस्टे मधून बाहेर पडल्यावर सोनम राजाला सोहराच्या डोंगरात फिरायला म्हणून घेऊन गेली. वेई सावडोंग नावाच्या धबधब्याजवळ गेल्यानंतर सोनमने आधीच दबा धरून बसलेल्या आकाश, विशाल आणि आनंद यांना इशारा दिला. त्यांनी राजावर हल्ला केला. त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने 2 खोल वार केले. नंतर त्याचा मृतदेह तिथल्याच एका खोलदरीत फेकून दिला आणि सोनम आणि हल्लेखोर पसार झाले. इकडे सोनम आणि राजाचा फोन लागत नसल्यानं त्यांच्या घरच्यांनी इंदोर पोलिसात मिसिंग कंप्लेंट दाखल केली. ते दोघं मेघालयमधून बेपत्ता झाल्यानं तक्रार मेघालय पोलिसांकडे शिफ्ट करण्यात आली. मेघालय पोलिसांनी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केली आणि त्यांना 2 जूनला वेई सावडोंग धबधब्याजवळ राजाची सडलेल्या अवस्थेतली डेड बॉडी सापडली. तिथेच पोलिसांना सोनमचा रेनकोट सापडला. ते दोघं ज्या होमस्टेवर थांबले होते तिथे पोलिसांना सोनमच्या हातातली सोन्याची अंगठी आणि मंगळसूत्र दिसलं, जे की लग्न झाल्यावर सहसा काढलं जात नाही. शिवाय स्थानिक लोकांनी सोनमच्या वागणुकीबद्दल दिलेल्या माहितीने पोलिसांना राजाच्या हत्येमागे सोनमचा हात असणार अशी शंका आली. त्यांनी इंदोर पोलिसांची मदत घेऊन सोनमचा शोध घेतला. खरं तर ही केस सॉल्व्ह करणं पोलिसांसाठी चॅलेंजिंग होतं, पण त्यांनी आठवड्याभरातच गाझीपूरच्या एका ढाब्यावरून सोनमला ताब्यात घेतलं. तर तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाह आणि मारेकरी आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान, आनंद कुर्मी यांना इंदोरमधून अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर पोलिसांनी पुढची हालचाल सुद्धा तातडीने केली. 11 जूनला लगेचच पोलिसांनी सोनम, राज आणि इतर आरोपींना शिलाँगच्या न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने सगळ्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. नंतर पोलिसांनी आरोपींना वेई सावडोंग धबधब्याजवळ नेऊन हत्येचा सीन रिक्रिएट केला. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स, डीएनए आणि इतर बरेच पुरावे गोळा करून झाल्यावर 5 सप्टेंबर 2025ला पोलिसांनी मेघालयच्या न्यायालयात 5ही आरोपींच्या विरोधात 790 पानांची चार्जशीट दाखल केली. 28 ऑक्टोबरला न्यायालयाने सोनम, राज कुशवाह आणि इतर 3 आरोपींवर हत्येचा कट रचणे, हत्या करणे हे आरोप निश्चित केले. पण सगळ्या आरोपींनी हे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर 11 नोव्हेंबर 2025ला खटल्याची सुनावणी सुरू झाली. या सगळ्या प्रक्रियेदरम्यान सगळे आरोपी मेघालयच्या तुरुंगातच होते. राजा रघुवंशीच्या हत्येची चौकशी, अटक, कोर्टातली साक्ष हे सगळं एवढ्या जलद गतीने झालं की पोलिसांकडून राजाला काही दिवसात न्याय मिळेल अशी चिन्ह दिसत होती. पण 27 एप्रिल 2026ला शिलाँग न्यायालयानं सोनमला जामीन मंजूर केला आणि राजाला न्याय मिळण्यासाठी लढणाऱ्या त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. पण ज्या सोनम रघुवंशीने अगदी लग्न करण्याच्या प्लॅन पासून हनीमूनला जायचा प्लॅन आणि नवऱ्याच्या हत्येचा प्लॅन केला, त्या सोनमला जामीन कसा मिळाला? तर 9 जून 2025ला पोलिसांनी सोनमला अटक केली. पण त्यावेळी भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारात दिलेल्या कलम 22(1) नुसार पोलिसांनी सोनमला तिच्या अटकेचं कारण तोंडी आणि लेखी स्वरूपात सांगितलंच नाही असा युक्तिवाद सोनमच्या वकिलांनी केला. आता कायद्यातल्या तरतुदीनुसार एखाद्या आरोपीला अटक करत असताना
पोलिसांकडून संबंधित व्यक्तीला अरेस्ट मेमो, इंटिमेशन ऑफ ग्राउंड ऑफ अरेस्ट, इंटिमेशन ऑफ राईट्स ऑफ द अरेस्टेड पर्सन आणि चेकलिस्ट ऑफ जस्टिफिकेशन ऑफ अरेस्ट अशा वेगवेगळ्या स्वरूपात अटकेची माहिती देणं गरजेचं असतं. पण सोनमच्या बाबतीत पोलिसांनी तसं केलंच नाही. त्यामुळे न्यायालयाने सांगितल्यानुसार हा कलम 22(1) चा भंग आहे आणि अशा वेळेला केलेली अटक बेकायदेशीर असते. त्यामुळे संबंधित व्यक्तीला जामीन द्यावाच लागतो. जामिनाचा निकाल देताना न्यायालयानं विहान कुमार विरुद्ध हरियाणा सरकार 2025 या केसचा दाखला दिला. बरं, आता पोलिसांकडून एवढी चूक झाली का? तर नाही. पोलिसांनी सोनमने जो गुन्हा केला त्यानुसार तिच्यावर BNSच्या कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं, जो हत्येच्या प्रकरणात दाखल केला जातो. पण पोलिसांनी तिच्यावर BNSच्या कलम 403(1) नुसार गुन्हा दाखल केला, जो मालमत्तेच्या गैरवापराच्या संबंधात आहे. 27 एप्रिलला न्यायालयाने ही गोष्ट पोलिसांच्या निदर्शनात आणून दिली. त्यावेळी न्यायालयात बोलताना पोलिसांची बाजू मांडणाऱ्या सरकारी पक्षकारांनी सांगितलं, ही एक क्लेरिकल एरर आहे, छोटीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. पण न्यायालयाने ही चूक एका ठिकाणी असती तर प्रिंटिंग मिस्टेक म्हणता आलं असतं. पण वारंवार 103(1) च्या जागी 403(1) असंच लिहिलं असल्यानं याला प्रिंटिंग मिस्टेक म्हणता येणार नाही असं सांगितलं, ज्यावर सरकारी पक्षाला काहीही बोलता आलं नाही आणि सोनमची बाजू मांडणाऱ्या वकिलांना आयती संधी मिळाली. पण न्यायालयाने कलम 22(1) नुसार मूलभूत हक्काचा भंग झाल्यानं सोनमला जामीन मंजूर केलाय. म्हणजे ती सुटणार का? खटल्याचं नेमकं काय होणार? तर जामीन मिळाला म्हणून सोनम निर्दोष झाली असं नाही. न्यायालयाने तिला 4 कठोर निर्बंध लावूनच जामीन मंजूर केलाय. त्यानुसार सोनमला शिलाँग जिल्हा सोडून दुसरीकडे जाता येणार नाही. दररोज स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी द्यावी लागेल. कोणत्याही पुराव्यासोबत छेडछाड करायला जमणार नाही. साक्ष देणाऱ्या व्यक्तीचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करायला जमणार नाही असे निर्बंध लावण्यात आलेत. शिवाय जामीन देताना तिच्याकडून स्वतःच्या नावाने 50,000 आणि तिची खात्री घेणाऱ्या अजून 2 जणांकडून 50-50 हजारांचे बॉन्ड लिहून घेण्यात आलेत. पण त्या पलीकडे राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत 90 जणांची साक्ष नोंद करण्यात आली आहे. यातल्या 4 जणांनी कोर्टात साक्ष दिली असून बाकीच्यांची साक्ष घेणं बाकी आहे. आता इथून पुढे जे ट्रायल होईल त्या ट्रायल दरम्यान सोनम तुरुंगाच्या बाहेरच राहणार आहे. पण लक्षात घेण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे सोनमला ज्यामुळे जामीन मिळाला ती अटक करताना पोलिसांकडून झालेली चूक फक्त सोनमच्या बाबतीतच घडली आहे. तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाह आणि तिच्या नवऱ्याचे 3 मारेकरी यांच्या अटकेसाठी लावलेल्या कलमांचा उल्लेख अचूक करण्यात आलाय. त्यांना अटकेचे ग्राउंड सुद्धा लेखित देण्यात आलेत असंही सांगण्यात येतंय. त्यामुळे 5 गुन्हेगारांपैकी सध्या जेलच्या बाहेर असेल ते मास्टरमाइंड सोनम. न्यायालयाने सोनमला जामीन दिल्यानंतर मृत राजा रघुवंशीचे भाऊ विपिन रघुवंशींनी या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतं? मास्टरमाइंड सोनम बाहेरच राहते का आणि राजा रघुवंशीला न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पोलिसांची चूक, चुकीचं कलम आणि सोनमला मिळालेला जामीन याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.